पहिल्या संघातर्फे पहिलं षटक घेणार तर अवधूत त्याला 12 करणार येतो सुजित स्ट्राईकला येतो सुजित आणि नॉन स्ट्राईकला येतो दोदो सुप्रसिद्ध ऑर्गन मास्टर दोदो नॉन स्ट्राईकला येतो दोदो आणि स्ट्राईकला येतो पुढचा चेंडू हवेमध्ये होता पहिला चेंडूवरती झेल होता परंतु खराब क्षेत्ररक्षण आपला पाहायला मिळत पार त्याच्याकडून आणि धावसंख्या 3 ने खातं खोलतोय आता मात्र स्ट्राईकला येतो दोदो सुप्रसिद्ध असा ऑर्गन मास्टर म्हणून त्याची संपूर्ण तालुक्यामध्ये ओळख आहे असा दोदोने पहिला चेंडू फलंदाज भेटवतोय पुढून मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटच्या टप्प्यात आला नाही आणि हा निर्धाव चेंडू जातो सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते अवधूत याच्याकडून मोठासा गोलंदाज आहे अवधूत आणि हा देखील सुरेख चेंडू हा देखील पुन्हा एकदा फलंदाज भेटवतो धावसंख्या स्थिर आहे 3 पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे मारला फटका चेंडू हवेमध्ये आता घेतो येतो का चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे दिनेश आणि झेल सुटतोय आणि जीवदान भेटतंय दोदोला धावसंख्या 3 ने पुढे सरसावते धावसंख्या ती 6 पहिलं षटक प्रगतीपथ असताना संघाची धावसंख्या ती 6 ऋतिक सल्ला देताना आपला पाहायला मिळतोय दिनेशाला पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूर्य कसा टोलावलेला फटका या फटक्यावर 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते धावसंख्या ती 8 पहिलं षटक प्रगतीपथ होणार संघाची धावसंख्या ती 8 पुन्हा एकदा मधूचा पुढचा चेंडू पाहू कशा तऱ्हेने मारा करतोय तो पुढून मायला फटका आणि हा देखील चेंडूमध्ये आणि खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं पार त्याच्याकडून या चेंडूवरच्या धावा कळवायचं त्यांचं आत्ताच्या धावा सांग या वरच्या 3 11 धावसंख्या ते 11 पहिलं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या ते 11 व तिकडे ते पहिला आणि संघातर्फे दुसरा आणि अंतिम षटक घेऊन आलाय तो रवींद्र मागच्या सामन्यामध्ये सुरेख अशी गोलंदाजी केली होती रवींद्र यानं पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतो तो रवींद्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा उचलून मारलेला फटका चेंडू जातोय आता तो चेंडू सीमारेषा पार षटकार सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यंगस्टर शिव या संघाचे फलंदाज यांच्याकडून पुढचा चेंडू पुन्हा पुढून मारला फटका चेंडू हवेमध्ये पाहूया झेल होतोय का अरे झेल सुटतोय गच्चाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय योगेश याच्याकडून आणि या चेंडूवर मला वाटतं 3 धावण्या संघाच्या धावसंख्येत भर पडते धावसंख्या 20 चेंडू स्ट्राईक हा देखील सुरेख चेंडू आणि पंच स्क्वेअर चेंडूची घोषणा करतात पंचांना व्यायाम करण्याची संधी ते प्राप्त करून देतोय रवींद्र धावसंख्या येते 21 दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या ते 21 पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता परंतु फलंदाज भेटवतोय आणि त्रिफळा उडतोय आणि पहिला धक्का बसवतो दोदोच्या स्वरूपात यंगस्टर शिव या संघाला आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो बंटी धावसंख्या आहे ती 21 दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या ते 21 पहिल्या षटकामध्ये जवळजवळ आपल्याला धावा काढल्या होत्या आणि या षटकामध्ये रवींद्रचा पुढचा चेंडू बंटी याला लेफ्ट हँड बॅट्समन बंटी हा देखील सुरेख चेंडू आणि जातोय त्रिफळा उडतोय बंटीचा रवींद्र कोण आहे पाहूया हॅट्रिक करतोय का आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो प्रवीण पुढचा चेंडू हॅट्रिक झाला आहे पाहूया ह्या चेंडूवरती हॅट्रिक होते का आणि हा चेंडू उचलून मारलेला फटका आहे आणि
इथे बाद होते आणि हॅट्रिक होते रवींद्रची. जोरदार टाळ्या वाजवायच्या. सलग 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेतलेत रवींद्र. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 21. उमेश कोचरे बॉटर पल्ला एकदा परत या ठिकाणी घेऊन यायचे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 21. त्याची जागा घेण्यासाठी तो आयुष. दुसरं षटक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्या रवींद्र याच्याकडून. आणि पुन्हा एकदा फोडून मारलेला फटका. या फटक्यावर मला वाटतं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं पार त्याच्याकडून. आणि पंचशतक संपल्याचे खून दर्शवत आहेत. धावसंख्या 25 टू विन असेल ते यजमान संघासमोर. 12 चेंडू आणि 25 धावांचा पाठलाग करायचा आहे तो यजमान संघाला. जर कोणते नवीन संघ या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी कृपया प्लॅनिंगने संपर्क साधायचा आहे. 12 चेंडू आणि 25 धावांचा पाठलाग करायचा यजमान संघाला. या कशा तऱ्हेने हे आव्हान पेलतात ते यजमान संघ. पुढे देखील तेवढा ताकदीचा संघ यंगस्टार शिव हा संघ देखील तेवढ्या ताकदीचा संघ आहे. आणि तेवढ्या ताकदीचे फलंदाज देखील यजमान संघाकडे आहेत. अवधूत आहे, अथर्व आहे. तो दोन्ही देखील हिटर फलंदाज यजमान संघाकडे आहेत. मला वाटतं आघाडीला फलंदाज आपण पाचारक करायचे. शिवशक्ती यंगस्टार शिव आपले क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचे. 25 धावांचा पाठलाग करायचा आहे तो यजमान संघाला. बॉल फेक 12 चेंडू आणि 25 धावांचा पाठलाग करत येतो यजमान संघाला. तेवढंच सोपं आणि तेवढं कठीण असं आव्हान ठेवलंय ते यंगस्टार शिव या संघानं. वैयक्तिक गटातील पहिल्या संघातर्फे पहिलं षटक घेऊन आलाय तो बट्टी. त्याला मारा म्हणतो अथर्व. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू जातोय आणि स्क्वेअर चेंडू संघाचं खातं खोलतोय. स्ट्राईकला तो अथर्व आणि नॉन स्ट्राईकला तो अवधूत. दोन्ही भावांची जोडी बडे मिया आणि छोटे मिया क्रीजवर. आणि सुरेख अशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या ठिकाणी सुरेख झेल पकडलाय आणि पहिलाच सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. आणि क्षेत्ररक्षण त्याची जागा घेण्यासाठी आला तो विशू. सुरेख गोलंदाजीला असं साथ क्षेत्ररक्षणाची साथ पाहायला मिळते आपल्याला यंगस्टार शिव या संघाकडून. काही फील्ड मध्ये जस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत यंगस्टार शिवसंघ. या गॅप मध्ये फक्त बॉल टाकून देऊ मारून जाणार आहे. गोलंदाज क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळत आपल्याला बंटी. आता अथर्वची जागा घेण्यात येतो विश्वास. पाहूया आपल्या संघाला विश्वास संपादन करून देतो का बंटीचा पुढे विश्वास याला. हा देखील सुरेख फटका चेंडू आहे मध्ये. पाहूया झेल होतोय का आणि हात झेल सुटतोय मला वाटतं. पंच या ठिकाणी आउट घोषित करतायत आणि विश्वासच्या स्वरूपात फटका बसवतो यजमान संघाला. सलग बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत ते बंटी यानं. बंटीची देखील या ठिकाणी हॅट्रिक ऑन आहे. त्याची जागा घेण्यासाठी तो ऋतिक. मागच्या इनिंग मध्ये रवींद्र याने हॅट्रिक घेतले होते. पाहूया पुन्हा एकदा बंटीसाठी हॅट्रिक ऑन आहे. पाहूया हॅट्रिक घेतोय का बंटी. बंटीचा पुढचा चेंडू त्याला आता मारा काढण्यासाठी
विश्वाची जागाकडे समजो वृत्ती पुढचा चेंडू फुटतात पण चेंडू आहे आणि मला वाटतं चेंडू आहे मध्ये आणि झेल होतोय आणि झेल बाद होतोय. बंटीची देखील या ठिकाणी हॅट्रिक झाले. सुंदर असं क्षेत्ररक्षण कॉटन बोल्ड घेतलाय तो बंटीनं आणि आपल्या संघाला मोठं योगदान देतोय. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला बंटी याच्याकडून. 6 चेंडू आणि 12-25 धावांचा पाठलाग करताना यजमान संघासमोर फेस आणून ठेवलाय तो शिव या संघानं. पुढचा चेंडू जगाकडे ऋतिक आणि हा देखील फटका चेंडू काही हवेमध्ये होता परंतु या चेंडूवरती 3 धावा. धावसंख्येत 2 धावसंख्येत 4. आता मात्र स्ट्राईकला येतो अवधूत. पाहूया या चेंडूवरती प्रहार करतो तो अवधूत. स्फोटक असा फलंदाज अवधूत. पाहूया पुढचा चेंडू मला वाटतं सुरेख असा झेल पकडलाय आणि अवधूत बाद होतोय. मोठा धक्का बसतो यजमान संघाला. सुरेख क्षेत्ररक्षण आपला पाहायला मिळालं 2 याच्याकडून. सुरेख असा झेल पकडला. मला वाटतं या पहिल्या षटकामध्ये 4 विकेट घेतल्या त्या बंटी यानं आणि ग्राउंड शॉट होता. या ग्राउंड शॉटवर 2 धावा. पंचषटक संपल्याचे खूप दिवस होतात. पहिल्या षटकाने संघाची धावसंख्या 6. चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी यजमान संघाला 6 चेंडू आणि 19 धावा. अजूनही ऋतिक आणि विराज दोन्ही. जर कोणी नवीन संघ कृपया या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांनी कृपया प्रवीणकडे संपर्क साधायचा आहे. 2 वाजेपर्यंत 6 चेंडू 19 धावा. तेवढंच सोपं आणि तेवढंच कठीण असं आव्हान कशा प्रकारे खेळतात पाहूया. पंच 9 चेंडूची घोषणा करतायत. या चेंडूची अतिरिक्त 1 धावाने 2 धावा प्राप्त झाल्या. धावसंख्येत 2 ने भर पडते. आता फक्त पुन्हा एकदाच ओव्हर मध्ये चेंजेस होतोय. आता मात्र वेळ तिकडे अंतिम आणि निर्णय षटक घेऊन आले तो आयुष. त्याला मारत नाही तो वीरू. हा देखील सोडणाऱ्याला फटका आहे. पाहूया मला वाटतं चेंडूच जातोय. फक्त या चेंडूच्या धावा काढवायच्या. कृपया दिनेश कोचरे त्याने कृपया साईडला व्हायचंय. दिनेश कोचरे आपण मागे यायचंय. पंच या चेंडूच्या धावा काढवायच्या. षटकाराची संख्येत धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. 5 चेंडू 11 धावांची गरज आहे ती यजमान संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती आपल्याला आणि आता मात्र 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे ती यजमान संघाला जिंकण्यासाठी. 5 चेंडू 11 धावा. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतो तो आयुष. त्याला मारा करतात वीरू. पाहूया वीरूचा पुढचा चेंडू आहे. वीरू याला हा देखील उचलून मारलेला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले ते वीरू यानं आणि आपल्याला संघाला साठी मोठं योगदान देतोय तो वीरू. धावसंख्या 6 ने भर पडते. अजून 5 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 19 धावा पाहिजे होते. आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावा. सामन्याने पूर्णपणे टर्न घेतला आणि हा देखील सुरेख फटका. पाहूया मला वाटतं हा देखील जातोय चेंडू सीमारेषा पार. षटकार आणि या ठिकाणी यजमान संघ विजय होतोय. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विराज यांच्याकडून. आणि या ठिकाणी विजयासाठी कॅश प्राइज ऑन आहे. शैलेश कोचरे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी